नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आपले धार्मिक संग्रह व कथा या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मारुती स्तोत्राचा मराठी अर्थ पाहणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. मारुती स्तोत्र समर्थ रामदासांनी रचले आहे. त्यांनी शरीर कमावणे, बळ मिळवणे याला फार महत्त्व दिले होते. बळाचे मूर्तिमंत रूप म्हणून मारुतीची उपासना त्यांनी केली आणि करावी अशी शिकवण दिली. या उपासनेचा एक भाग म्हणजे हे स्तोत्र. यात प्रामुख्याने मारुतीच्या शारीरिक बलाचे वेगवेगळे पैलू वर्णिलेले आहेत. भीमरूपी महारुद्र वज्र हनुमान मारुती. भीमरूपी प्रचंड मोठा दिसणारा महारुद्र, रुद्र म्हणजे शंकराचा मारुती हा अवतार मानला आहे. त्याचप्रमाणे उग्र स्वभावाचा भयंकर असाही अर्थ होऊ शकतो. वज्र हनुमान, ज्याच्या हनुवटी वज्रघात सहन करूनही वज्रासारखी अभेद आहे असा. मारुतीने जन्मल्या फळ समजून सूर्याला गिळायला झेप घेतली, तेव्हा अनर्थ टाळण्यासाठी इंद्राने त्याच्यावर वज्र प्रहार केला. तो त्याच्या हनुवटीवर लागला आणि त्याने मूर्छित होऊन हनुमान परत पृथ्वीवर आला अशी आख्यायिका आहे. त्या प्रसंगापासून त्याला हनुमान, वज्र हनुमान अशी नावे प्राप्त झाली. मारुती हा वायुदेवाचा, मरुत देवाचा मुलगा. वडिलांच्या नावावरून त्याला पडलेले नाव मारुती. वायुरूप असल्याने तो प्रचंड वेगवान होता, पण त्याचा उल्लेख अधिक स्पष्टपणे पुढे येतोच स्तोत्रात. वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना. वनारी, वनारी असा मूळ शब्द आहे. आपल्या प्रचंड बळाच्या जोरावर वनेच्या वने समूळ उपटणारा, म्हणून वनाचा शत्रू वनारी. अंजनीसूत, अंजनीसूत असा मूळ शब्द आहे. अंजनी हे मारुतीच्या आईचे नाव, तिचा मुलगा अंजनीसूत. वनारी अंजनीसूता असा पाठ असण्याचीही शक्यता आहे. वृत्तीच्या दृष्टीने विचार करता तो अधिक योग्य आहे. वानर वंशाच्या अंजनीचा मुलगा असा त्याचा अर्थ होतो. वानर असा शब्द स्तोत्रात कसा असेल असे काहींना वाटते, पण तो एक वंश आहे आणि स्तोत्रांमधून असे वंशाचे उल्लेख सर्रास सापडतात. रामाचा सर्वात महत्त्वाचा दूत. दूत म्हणजे साधा निरोप्या नव्हे, राजाचा परराज्यातील प्रवक्ता, वकील असं म्हणता येईल. प्रभंजन, बळाच्या जोरावर मोठा विनाश घडवून आणू शकतो असा. या ओळीत मारुतीचे आईवडील कोण, त्याची शरीरयष्टी कशी आहे, त्याचे बळ किती मोठे आहे, देव असलेल्या रामाचा भक्त म्हणून नव्हे तर राजा असलेल्या रामाचा एक अधिकारी म्हणून त्याचे काय महत्त्व आहे, त्याचा स्वभाव कसा आहे, अशी माहिती आपल्याला मिळते. महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळे. महाबळी प्रचंड बलवान, प्राणदाता प्राण देणारा. हा उल्लेख संजीवनी मुळी आणून लक्ष्मणाचा जीव वाचवल्याच्या प्रसंगाशी निगडीत आहे. सखळा उठवी बळे, जो आपल्या बळाच्या जोरावर सगळ्यांना उठवतो, हादरवून सोडतो. सौख्यकारी दुःखहारी दूत वैष्णवदायका. सौख्यकारी सुख देणारा, दुःखहारी दुःखाचा नाश करणारा. दूत रामाचा दूत याविषयी सविस्तर आधी सांगितलेच आहे. वैष्णवदायका, राम हा विष्णूचा अवतार. वैष्णव, मारुतीच्या उपासनेने त्याच्या स्वामी असलेल्या रामाचीही कृपा प्राप्त होते अशी धार्मिक श्रद्धा आहे. वैष्णवदायक याचा अर्थ इथे विष्णूचा अवतार असलेल्या रामाची कृपा मिळवून देणारा असा होतो. दीनानाथा हरिरूपा सुंदरा जगदंतरा. दीनानाथा, दीनानाथ असा मूळ शब्द
वृत्ताच्या सोयीसाठी दीनानाथ असा केला आहे. अर्थ गोरगरिबांचा, दीनभक्तांचा वाली. हरिरूपा हरी विष्णू राम, त्या रामाचेच जणू एक रूप मारुती आहे अशी कल्पना केली आहे. सुंदरा, सुंदर देखणा पुरुषाचे शरीर सौष्ठत्वपूर्ण कमावलेले असले म्हणजे तो देखणा असतो, हा संकेत इथे महत्त्वाचा आहे. मारुतीचे शरीर बळकट पिळदार होते असे सांगायचे आहे. जगदंतरा, जगदंतर म्हणजे परलोक. मारुती परलौकिक आहे असे म्हणायचे आहे. पाताल देवता हंता भव्य सिंदूरलेपना. पाताल देवता हंता, पाताळातल्या दृष्ट शक्तींचा विनाश करणारे देहाने भव्य. सिंदूरलेपना, सर्वांगाला शेंदूरचा लेप दिलेला. मारुतीच्या मूर्तीला शेंदूर लावतात म्हणून असे म्हटले आहे. लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना. लोकनाथा, नाथ म्हणजे आश्रयदाता, पालक. लोक म्हणजे जग, जगाचा पालक. जगन्नाथा, जगाचा पालक. प्राणनाथा, प्राणांचा म्हणजे जीवनाचा रक्षक. बलवान निरोगी शरीर दीर्घायू होते आणि शरीर बलवान होण्यासाठी मारुतीची पूजा करावी, हा संदर्भ इथे लक्षात ठेवा. पुरातन, पुरातन म्हणजे प्राचीन. हनुमान प्राचीन काळापासून आज तागायत अस्तित्वात आहे अशी श्रद्धा आहे. तो चिरंजीव म्हणजे अमर आहे असे म्हटले जाते. त्या संदर्भात त्याला प्राचीन म्हटले आहे. पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका. पुण्यवंता, पुण्यवान, पुण्यशीला, ज्याचे नित्य वर्तन हे पुण्यकर्मच असते असा. पावना, पवित्र. परितोषका, आनंददायक. ध्वजांगे उचली बाहो आवेशे लोटला पुढे. ध्वजांगे, ध्वजाचा एक भाग. उचली, उचलतो. बाहो, बाहूंनी. आवेश लोटला पुढे, आवेशाने पुढे नेतो. महाभारतीय युद्धात अर्जुनाच्या रथाच्या ध्वजावर हनुमान होता. त्याने आपल्या बाहुबलाने अर्जुनाचा रथ मोठ्या आवेशाने पुढे पुढे नेला. अर्जुनाच्या विजयात मोठा वाटा उचलला असा संदर्भ आहे. काळाग्नी काळ रुद्राग्नी देखता कापती भये. मारुतीला पाहून काळरूपी अग्नी, काळाचा महायोरिद्र म्हणजे भयंकर अग्नी देखील भीतीने चळाचळा कापू लागला. मृत्यूसमय कुणाला घाबरत नाही, ते अवध्य अनिर्बंध आहे अशी श्रद्धा आहे. पण मारुतीच्या बलापुढे त्यांनाही भीती वाटते. ब्रह्मांडा माईली नेनो आवळे दंतपंगती. माईले, मावले. नेनू, नयनात, डोळ्यात. मारुतीच्या डोळ्यात सारे ब्रह्मांड मावले आहे. तो रागाने दात ओठ काहत आहे. नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा भ्रुकुटी ताटिल्या बळे. त्याच्या डोळ्यातून रागाच्या ज्वाला जणू बाहेर पडत आहेत. भ्रुकुटी, भुवया. मोठ्या आवेशाने भुवया ताणून रागाने तो पाहत आहे. पुच्छते मुरडिले माथा किरीटी कुंडले बरी. त्याने शेपूट फुलारले आहे. माथ्यावर मुकुट आणि कानात सुंदर कुंडले आहेत. सुवर्णकटिका कासोटी घंटा किंकिणी नागरा. कमरेला सोन्याची कासोटी बांधलेली आहे. त्यावर त्याचा कडदोडा आपटून मंजूळ घंटानादासारखा आवाज येतो आहे. ठकारे पर्वता ऐसा नेटका सडपातळू. असा हनुमान पर्वतासारखा उभा ठाकलेला आहे. तो शरीराने बांधेसूद सडपातळ आहे. चपळांग पाहता मोठे महाविद्युल्लते परी. चपळांग, शेपूट. त्याची शेपूट मोठी आहे आणि विजेसारखी चपळ आहे. कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे. कोटीच्या कोटी, मोठे प्रचंड मोठे उड्डाण घेऊन हनुमान उत्तर दिशेला झेपावला. मंदाद्री सारिका द्रोणू क्रोधे उत्पाटीला बळे. त्याने मंदार पर्वतासारखा प्रचंड द्रोण पर्वत क्रोधाने मुळासकट उपटून काढला.
आणिला मागुती नेला, आला गेला मनोगती. तो पर्वत त्याने आणला आणि परतही नेला. हा प्रवास त्याच्या मनाने प्रचंड वेगाने केला. मनासी टाकिले मागे, गतीसी तुलना नसे. खरे तर वेगाच्या बाबतीत त्याने मनालाही मागे टाकले. संजीवनी मुळी ज्यावर सापडते तो द्रोणागिरी लक्ष्मणाचा जीव वाचवण्यासाठी हनुमानाने लंकेला उचलून आणला. या घटनेचा हा संदर्भ आहे. मनाचा प्रवास वेग सर्वात जास्त मानला जातो. त्या मनालाही मागे टाकणाऱ्या वेगाने हनुमानाने हे काम केले आणि त्यामुळेच लक्ष्मणाचे प्राण वाचले. अख्ख्या पर्वत उचलून आणणे आणि अशा प्रचंड वेगाने प्रवास करणे यासाठी आवश्यक असलेले बळ हनुमानाजवळ होते. त्या बळाची ही स्तुती आहे. अणुपासून ब्रह्मांडा एवढा होत जातसे. हनुमानाला अष्टसिद्धी प्राप्त होत्या. त्यातल्या 2 सिद्धींचा हा उल्लेख आहे. अणिमा, अणु एवढा लहान देह करता येणे. महिमा, आपल्या इच्छेनुसार मोठ्यात मोठा आकार धारण करता येणे. येथे हनुमान अगदी अणुपासून ते संपूर्ण ब्रह्मांडा एवढा मोठा होऊ शकत असे वर्णन आहे. त्याने अणुरूप धारण करून अशोका वाटिकेत सीतेजवळ जाण्यात यश मिळवले आणि महाकाय रूप धारण करून समुद्रातील राक्षसी वध केला. ह्यासारख्या कथांमध्ये त्याने या सिद्धीचा वापर केल्याचा उल्लेख सापडतो. ब्रह्मांडा भोवते वेढे, वज्रपुच्छे करू शके. आपल्या वज्रासारख्या सामर्थ्यवान शेपटाने तो अख्ख्या ब्रह्मांडाभोवती वेढे घालू शकतो. एवढे प्रचंड रूप तो धारण करू शकतो. तयासी तुलना कोठे, मेरू मांदार धाकुटे. हनुमानाशी कोणाशी तुलना करू शकत नाही. मेरू, मांदार यासारखे प्रचंड पर्वतही त्याच्यापुढे लहान वाटतात. तयासी तुलना कैसी, ब्रह्मांडी पाहता नसे. अशा या हनुमानाला साऱ्या विश्वात तुलनाच नाही. आरक्त देखिले डोळा, ग्रासले सूर्यमंडळा. त्याने जन्मला लाल भडक सूर्यबिंब पाहिले आणि त्याला फळ समजून ते गिळून टाकण्यासाठी उड्डाण केले. वाढता वाढता वाढे, भेदिले शून्यमंडळा. शून्यमंडळ, संपूर्ण ब्रह्मांड, युनिवर्स. आपला आकार संपूर्ण विश्वाला भेदून जाईल असा मोठा करणे त्याला शक्य होते. भूत प्रेत संबंधादी, रोग व्याधी समस्तही. नासती तुटती चिंता, आनंदे भीमदर्शने. भीम येथे मारुती. मारुतीचे दर्शन घेतले असता ते आनंदाने भूत प्रेत संबंध, सर्व रोग आजार वेदना नाहीशा होतात, चिंता नाहीशा होतात. मारुतीची उपासना करून बल मिळवले म्हणजे शरीर निरोगी होते. आपल्या शक्तीच्या जाणीवीने भूत प्रेत संबंध यांची भीती नाहीशी होते. निरोगी शरीरात मनही चिंतामुक्त निरोगी राहण्यास मदत होते. हे धरा 15 श्लोकी, लाभली शोभली बरी. हे 15 श्लोकी स्तोत्र म्हणणाऱ्यास लाभो शोभो म्हणजे यांच्या पठनाने बल लाभू दे. दृढदेहो निस्संदेहो, संख्या चंद्रकळा गुणे. जो हे स्तोत्र म्हणेल त्याला निश्चितपणे शुक्ल पक्षातील चंद्राच्या कलेप्रमाणे सतत वृद्धिंगत होत जाणारा बलिष्ठ देह प्राप्त होईल. रामदासी अग्रगणू, कपिकुळासी मंडनू. रामरूपी अंतरात्मा, दर्शने दोष नासती. रामदासी अग्रगणू, रामाच्या सेवकापैकी सर्वात श्रेष्ठ. कपिकुळासी मंडनू, कपिवानर, कुलाला भूषणावह. रामरूपी अंतरात्मा, ज्याचा अंतरात्मा प्रत्यक्ष रामाच्याच ठिकाणी आहे, अशा मारुतीच्या दर्शनाने सर्व दोष पापे यांचा नाश होतो. प्रत्येक स्तोत्राच्या शेवटी फलस्तुती असते. त्यात हे स्तोत्र ऐकणे, म्हणणे, त्याचे नेमाने पठण करणे
याने काय लाभ होतात याचे वर्णन असते. त्या त्या काळातील महत्त्वाचे असे जे भौतिक, धार्मिक, आध्यात्मिक लाभ असतील ते सगळे या स्तोत्राने होतील. याचा अर्थ या स्तोत्रामुळे सर्व प्रकारची समृद्धी मिळेल. इति श्री रामदास विरचितम मारुती स्तोत्रम संपूर्णम.